नमस्कार. ज्योतिष लाईफस्टाईलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. हे पण केस पांढरे झालेले आहेत, त्यानंतर ड्राय झालेले आहेत आणि फ्रीझी झालेले आहेत. तर मेहंदी लावायची आहे, हिवाळा सुरू आहे, कसं लावणार? सायनसचा त्रास होतो, त्याच्यानंतर सर्दी होते, पण मेहंदी तर लावायची आहे. केसांना एक कंडिशनरची पण गरज आहे, केसांना शाईन पण नाही आहे, फ्रीझी हेअर होतात ते. या सर्व प्रॉब्लेमसाठी मेहंदी पॅक एक चांगला ऑप्शन आहे. पण कशी लावायची मेहंदी ते आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी इथे मी घेतलेलं आहे माझ्या हेअर लेंथनुसार पाणी 2 ग्लास. त्यानंतर मी इथे कॉफीचं सॅचेट घेतलेलं आहे एक. तर हे पण मी हेअर लेंथनुसारच घेतलेलं आहे. आणि आज मी ज्या ज्या टिप्स सांगणार आहे त्या खूप खर्चिक नाही आहेत, इझिली तुम्हीसुद्धा फॉलो करू शकणार आहात. तर इथे मी ही जी मेहंदी आहे ही मी मिशोवरनं घेतली होती 1 किलो. तर यातून 2 वेळा माझी लावून झालेली आहे. तर ही माझ्याकडे लोखंडी कढई आहे. तर लोखंडी कढईमध्येच का मेहंदी भिजवायची, तर याचं रिझन आहे हे की तुमचे केस पांढरे होत आहेत म्हणजेच त्यांना आयरन कमी पडतं आहे, किंवा ब्रेकेजेस होतात ते तर म्हणजेच त्यांना आयरन कमी पडतं आहे. आणि आयरन आपल्याला मिळणार आहे ते लोखंडी कढईमधनं. तर इथे मी मेहंदी घेऊन घेतलेली आहे ॲज पर माय हेअर लेंथ. आणि त्यानंतर 2 चमचे आवळा पावडर मी त्याच्यामध्ये घेऊन घेतलेली आहे, कारण मेहंदी आणि आवळा पावडर दोघंही पावडर फॉर्ममध्ये आहेत. सो मी मेहंदीमध्येच आवळा पावडर कालवून घेत असते नेहमी. तर त्यानंतर जे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवलं होतं तेही ऑलमोस्ट उकळून झालेलंच असणार आहे, पण त्याआधी मी आवळा पावडर प्लस मेहंदी थोडं कालवून घेतलं. तर ही जी कढई आहे ती मी मापातच घेतलेली आहे, म्हणजे जेवढी मेहंदी मला लागते तेवढीच ही कढई मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपले जे पाणी उकळून झालेले होते कॉफीचे ते मी इथे टाकून घेतलेले आहे. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला मेहंदी फक्त ओलावून घ्यायची आहे, म्हणून मी पाणी जे कॉफीचं होतं ते पण जास्त उकळून घेतलेलं नाही आहे. तर ते मी थोडं गरमच करून घेतलेलं होतं, एक उकळी त्याला आणून घेतलेली होती फक्त, आणि त्यानंतर गॅस बंद केलेला होता. तर इथे मेहंदी ओलावून घेतली जाईल एवढंच मी कॉफीचं ते जे पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि पाणी आपलं जे कॉफीचं आहे ते उरणार आहे, ते आपण नेक्स्ट डेला यूज करणार आहोत. म्हणजे आपली जी थंड झालेली मेहंदी असेल ती आपली गरम होईल आणि तेव्हा ती आपण आपल्या केसांवर अप्लाय करू शकणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्दीचा, सायनसचा कुठलाही असा त्रास होणार नाही. कारण आपल्याला केसांना एक कंडिशनर पण द्यायचं आहे आणि आपल्याला सर्दी खोकला पण नको आहे, कारण आपण हिवाळ्यामध्ये मेहंदी आपल्या केसांवरती अप्लाय करणार आहोत. सो इथे मी मेहंदी फक्त ओलावून घेते आहे आणि त्याला मी झाकून देणार आहे, कारण की आवळा पावडर इथे घेतलेली आहे आपण, आणि लोखंडी कढईमध्ये आपण मेहंदी भिजवतो आहे. तर त्याच्या पण चांगल्या प्रॉपर्टीज आपल्याला मेहंदी पॅक जो बनवतो आहे त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. सो ओव्हरनाईट मेहंदी आपल्याला भिजवून ठेवणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी. म्हणून मी अशा पद्धतीने मेहंदी ओलावून घेते आहे फक्त, आणि मग ती मी झाकून ठेवणार आहे. त्यानंतर मी उरलेलं कॉफीचं पाणी आहे ते नेक्स्ट डेसाठी ठेवणार आहे. जसे की हिवाळा आहे तर आपलं जे कॉफीचं पाणी आहे ते काही खराब होणार नाही आहे. सो मी ते पण पाणी यूजमध्ये घेणार आहे. प्लस मी त्याच्यामध्ये थोड्या लवंग पण घातलेल्या होत्या चांगला कलर येण्यासाठी. आणि ज्या आपण लोखंडी कढईमध्ये भिजवतो आहे तर आपले केस छान शायनी आणि काळे व्हायला पण मदत होणार आहे. अर्थातच मेहंदीचा सुद्धा कलर आपल्या केसांना येणार आहे, आणि जे काही ग्रे हेअर्स किंवा पांढरे केस आपले असणार आहेत तर ते सुद्धा मेहंदीने आपण हाईड करू शकणार आहोत, कारण की मेहंदीमुळे त्या केसांवरती एक छान हेल्दी कोटिंग आपल्याला मिळत असतं. आणि लोखंडी कढईमुळे पण मेहंदीला छान एक काळा कलर येत असतो, काळं कोटिंग मेहंदीला येत असतं. तर या ठिकाणी मी छान मेहंदी चमच्याच्या मदतीने ओलावून घेतलेली आहे, आणि हे पाणीसुद्धा गरमच होतं त्यामुळे मी अशा पद्धतीने चमच्यानेच ती मेहंदी ओलावून घेतलेली आहे. खूप सारं पाणी त्याच्यामध्ये घालत नाही आहे मी.
तर मेहंदीच्या जेणेकरून लम्स नाही राहणार एवढीच मी मेहंदी ओलावून घेते आहे आणि त्यानंतर ओव्हरनाईट ती मी सोक करून ठेवणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही ॲडिशन्स पण करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही जास्वंदाची फुलं घातलेली चालणार आहे, कढीपत्ता घातलेला चालणार आहे. त्यानंतर जे जे हेल्दी ऑप्शन्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी घालू शकता. फॉर एक्झाम्पल मेथी दाणा, कलोंजी सीड्स तुम्ही या ठिकाणी घालू शकतात. आता ह्यावेळेस माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही घातलं, नाहीतर तुम्ही घातलं तर वेल अँड गुड, तुमच्या केसांसाठी ते हेल्दीच असणार आहे. पण इथे मला साध्या पद्धतीने मेहंदी लावायची होती, सो मी असं साध्या पद्धतीनेच मेहंदी भिजवलेली आहे. नाहीतर मी नेहमी बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण घालत असते मेहंदी पॅकमध्ये. त्यानंतर इथे आपली मेहंदी बघा ओलावून झालेली आहे बऱ्यापैकी. आता ही मी झाकून देणार आहे आणि याच्यामध्ये मी तेलसुद्धा घातलेलं होतं, जे की हर्बल ऑइल मी घरी प्रिपेअर केलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून मी तेच तेल यूज करते केसांसाठी. तुम्ही पण असंच करू शकता. तर याच्यामध्ये मी ते हर्बल ऑइल थोडंसं घातलेलं होतं तेव्हा पण आणि नंतर पण घालून घेतलेलं होतं. ॲट द टाईम ऑफ हिना ॲप्लिकेशन मी ते तेल याच्यामध्ये घालून घेतलेलं होतं. तर म्हणजे ओव्हरनाईट सोक केलं ना मेहंदीला, तर त्याच्यामध्ये चांगल्या त्या कंडिशनिंग प्रॉपर्टीज ज्या असतात त्या थोड्या इन्क्रीज होतात आणि लोखंडामुळे त्याला एक छान काळं कोटिंग पण येतं. तर आता हे बघा नेक्स्ट डे आहे हा. तर तेव्हा मी मेहंदी पाहिली, त्याला खूप छान कोटिंग पण आलेलं आहे आणि रंग पण छान आलेला होता. तर हे जे पाणी आहे कॉफी पावडरचं आणि आपण लवंग घातल्या होत्या त्याच्यामध्ये, तर हे मी आता छान उकळून घेणार आहे. कारण की आपल्याला मेहंदी लावायची ती थंडगार मेहंदी नाही लावायची, आपल्याला गरम छान मेहंदी लावायची आहे, ज्याच्याने आपल्या केसांना एक चांगली वाफ पण बसेल आणि ते ड्राय पण नाही होणार. सो इथे मी हर्बल ऑइल पण टाकून घेतलेले आहे मेहंदीमध्ये आणि आता तेल मिक्स करून घेणार आहे मी. त्याच्यानंतर जे गरम कॉफी पावडरचं पाणी जे होतं आपलं गरम पाणी, ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छानपैकी ते मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपली जी थंडगार रात्रभर सोक केलेली मेहंदी असणार आहे ती गरम होणार आहे आणि मग लगेच आपण ती केसांवरती अप्लाय करायला घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही पण मेहंदी लावू शकता. म्हणजे तुम्हाला सुद्धा सर्दीचा जर त्रास असेल तर तो होणार नाही. आणि दुसरी टिप इथे ही आहे की तुम्ही दुपारच्या वेळेस मेहंदी लावा हिवाळ्यामध्ये, कारण सकाळी किंवा संध्याकाळी मेहंदी लावू नका, म्हणजे सर्दी होणार नाही. तर मी पण दुपारच्याच वेळेस मेहंदी माझ्या केसांवरती अप्लाय करणार होती. तर इथे बघा खूप मस्त कलर आपल्या मेहंदीला आलेला आहे, कॉफीचा एक वेगळा कलर आणि दुसरी गोष्ट लोखंडी कढईचा जो कलर येतो आणि प्लस त्याच्यामध्ये आवळा पावडर आपण घातलेलं होतं, जे की ग्रे हेअर्स आणि पांढऱ्या केसांवरती खूप छान रामबाण उपाय आहे आवळा पावडर आणि लोखंडी कढईमध्ये भिजवलेली मेहंदी. तर खूप छान या ठिकाणी एक काळपट ब्राऊन कलर असं कॉम्बिनेशन मला तयार झालेलं दिसत होतं. तर मी अशा पद्धतीने मेहंदीला खूप छान फेटून प्लेन अशी पेस्ट एक रेडी करून घेतलेली आहे आणि केसांवरती ते अप्लाय करायला मी घेत होती. तर सर्वात आधी केसांना आपल्याला डिटँगल करून घ्यायचं आहे, म्हणजे केसांमध्ये जो पण काही गुंता आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्याने काय होतं ना, मेहंदी अप्लाय करण्यासाठी आपल्याला इझी होतं आणि जे जे सेक्शन्स आपण घेतो ते सेक्शन्स घेण्यासाठी इझी होतं. त्यानंतर जेव्हा आपण मेहंदी 2 तास किंवा 3 तास झाल्यावरती हेअर वॉश करतो त्यावेळेस इझी होतं मेहंदी वॉश करायला आणि तेव्हा तुमचे कमी केस तुटतात. सो आधी केसांचा गुंता काढून घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने सेक्शन घेत जायचे, म्हणजे प्रत्येक केसाला मेहंदी ही लागते आणि जे काही आपले पांढरे केस आणि ग्रे हेअर्स वगैरे असतील त्यांना पण मेहंदीचं छान कोटिंग मिळतं आणि सर्व केसांना छान प्रकारे मेहंदी ही लागते. खूप पातळ पण आपली मेहंदीची पेस्ट खूप पातळ पण नाही ठेवायची आहे आपल्याला, थोडीशी घट्टच ठेवायची आहे. जर तुम्ही पातळ ठेवली ना तर ते मानेवर आणि कानाच्या मागनं सारखीच म्हणजे मेहंदी जी आहे ती गळत असते. म्हणून ना तर खूप पातळ आणि ना तर खूप घट्ट,
मीडियम ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी मेहंदीची. सो ती लावायला पण इझी होते. तर अशा पद्धतीने बघा मी सेक्शन वाईज मेहंदी लावून घेतलेली होती. आता मला प्रॅक्टिस झालेली आहे अशा पद्धतीने स्वतःच्या हाताने स्वतः मेहंदी लावायची. सो मी सगळीकडनं मेहंदी लावून घेतलेली आहे. आणि ऑब्व्हियसली आपण मेहंदी लावत असतो त्यावेळेस आपल्या मानेवर, कपड्यांवर खाली किंवा मेहंदीचे थोडे डाग पडतातच. तर तेवढं तर होणारच आहे. तर मी 2 तास मेहंदी ठेवली होती आणि त्यानंतर मी फक्त कोमट पाण्याने केस धुतले होते. आणि त्यानंतर तुम्ही माझ्या केसांची शाईन बघू शकता आणि त्यानंतर आलेला एक सुंदर कलर पण तुम्ही बघू शकता की साईडने थोडा ब्राउनिश, पण समोरून पाहिला तर काळेभोर केस या ठिकाणी माझे झालेले आहेत आणि कुठेही पांढरे केस दिसत नाही आहेत. इनफॅक्ट माझेसुद्धा कुठे कुठे पांढरे केस आहेत आणि बऱ्याच दिवसापासून मी पण मेहंदी अप्लाय केली नव्हती केसांवरती. तर फक्त पाण्याने जरी मी वॉश केलं तरीसुद्धा बघा शाईन तुम्ही बघू शकता. लाईव्ह एक्झाम्पल आणि लाईव्ह रिझल्ट, जो मॅजिकल रिझल्ट असतो मेहंदीचा. कारण मेहंदी हा पॅकच एक खूप छान ऑप्शन आहे आपल्या केसांसाठी आणि जास्त महागडा पण नाही आहे आणि इझिली तुम्ही करू शकता. सो कशा वाटल्या तुम्हाला माझ्या ह्या टिप्स अँड ट्रिक्स हे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर केस सुकल्यावर मी माझं हे हर्बल हेअर ऑइल जे आहे, ज्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी पोस्ट केलेला आहे ऑलरेडी, ते हर्बल ऑइलने मी खूप छानपैकी केसांना मालिश केली होती. त्याच्यानंतर एंटायर लेंथवरती ते तेल अप्लाय केलं होतं आणि ते मी ओव्हरनाईट राहू दिलं होतं. त्यानंतर मी हेअर वॉश केल्यानंतरचा हा रिझल्ट तुम्ही बघू शकता की खूप छान केसांचं टेक्स्चर माझ्या झालेलं होतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.